राधा श्रीकृष्ण यांचं पवित्र प्रेम आणि त्याचं चिंतन म्हणून रंगमंचावरती गवळण सादर केले. माझं नाव लक्ष्मण प्रसाद शिंदे, पण सोशल मीडियावरती मला लक्ष्मण प्रसाद शिंदे कोण ओळखत नाही. लकी शिंदे म्हणून ओळखतात रील्सच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून. बरोबर. तर तू कधीपासून पॅड हे शिकलास आणि तुला आवड कशी निर्माण झाली? तर सर्वात पहिली म्हणजे मी एक नमनामध्ये मी काम करायचो. नमनामध्ये मी स्त्री गवळण कलाकारीचं काम करायचो. गवळणीचं काम केल्यानंतर मग काही दिवसानंतर बघितलं की सगळे मित्र वगैरे बोलायला लागले की एकटाच गवळणीचं काम करतो. मग मी तो गवळणीचा भाग माझा सोडला आणि मी इन्स्ट्रुमेंट क्षेत्रामध्ये उतरलो. इन्स्ट्रुमेंट क्षेत्रामध्ये मला मार्गदर्शन खूप लोकांनी केलं की तू कीबोर्ड घे. कीबोर्डचा सुद्धा माझा क्लास चालू आहे. पण कीबोर्ड घेता घेता सगळ्यात पहिला माझं मी वळलो पॅडकडे. तर म्हटलं ना 2 वर्षात कीबोर्डचा क्लास घेता घेता मी कीबोर्डचा क्लास शिकता शिकता मी पॅड घेणार. पॅड घेतला आणि नमन क्षेत्रात उतरलो. नमन क्षेत्रात मी आता 2-3 वर्ष पॅड वाजवतोय. आता कीबोर्डचा क्लास पण यावर्षी पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी मी तुम्हाला कीबोर्डच्या क्षेत्रामध्ये दिसेल. ओके. तर या व्यतिरिक्त दुसरं काय करतो की जॉब वगैरे? मी जॉब करतो. मी जिल्हा परिषदला आरोग्य सेवक आहे. कंत्राटी भरतीमध्ये मी आरोग्य सेवक आहे. मी एक माझा गव्हर्नमेंट प्रोफेशनल जॉब ॲक्सेप्ट करून आणि सगळं मॅनेजमेंट करून मी नमन क्षेत्र ही कला आपली जोपतोय. तुला नमन कलेबद्दल काय सांगशील 2 शब्द? नमन कलेमध्ये मी एवढंच सांगू शकतो की आता सध्या इंस्टाग्रामवरती एक ट्रेंड चाललाय, लेडीज कलाकारांनी काम करू नये. तर मी त्यांना एकच सांगू शकतो, स्त्री कलाकारांनी काम केलं त्यात चुकीचं काही नाही. मी स्वतः एक क्रिएटर आहे. मी एक रील्स बनवली आहे. त्या रील्सवर 500K म्हणजे 5 लाख व्ह्यूज आलेत की स्त्री कलाकारांनी काम का नाही करू शकेल, स्त्री कलाकार का काम करू शकत नाही. अरे प्रत्येक क्षेत्रामध्ये जर स्त्री पुढं असेल तर नमनमध्ये का काम करू शकत नाही. अरे तुमचे प्रत्येकाने बघण्याचे दृष्टिकोन बदला ना. स्त्रीकडे जर आपल्याचे बघण्याचे दृष्टिकोन चेंज झाले ना तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्त्री पवित्र नजरेनेच आपण बघू शकतो. बरं ठीक आहे. आणि पिंट्या दादाबद्दल तू काय सांगशील 2 शब्द? आता पिंट्याबद्दल सांगावं तेवढं कमी आहे. पहिला विषय तर काय माहिती आहे का, मला मी आजपर्यंत जी 20 नमन होतात, 25 नमन होतात, 22 नमन होतात, एवढेच कार्यक्रम वाजवले होते माझा जॉब सांभाळून. पण पिंट्या दादांनी मला बोलवलं. एक IAS आर्टिस्ट हे माझ्याकडे. माझा एक प्रथमेश मावळणकर म्हणून माझा बंटी एक मित्र आहे. त्याच्या माध्यमातून मी पिंट्या दादाशी जोडला गेलो. पिंट्या दादा बोलले चल की तुला शब्द दिलाय मी, एक शब्द तू माझा वाजवायचा. पिंट्या दादांचा माझा काय बॉन्ड झाला मला माहिती नाही. मी यावर्षी पहिली गोष्ट मला जॉबकडं थांबता येत नव्हतं, तरीही मी जॉबकडं थांबता येत नसताना सुद्धा पिंट्या दादाशी एक माझा बॉन्ड झाल्यामुळे मी कार्यक्रमामध्ये थांबलो. आणि आज आमची अशी वेळ आली की आम्ही मुंबईच्या रंगमंचावरती आम्ही सगळे पिंट्या दा, मी, सोम पागडसारखी, प्रमिला राणे असे सगळे कलाकार आम्ही मुंबईच्या रंगमंचावर नमन करतो. ओके. तर धन्यवाद दादा आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.